मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। गडचिरोलीमध्ये पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी वसुलीसाठी पांडव नेमले होते। अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती केली होती आणि त्यावर गडचिरोलीत जायचं धाडस दाखवावं असं खुलं आव्हान शंभूराज देसाईंनी संजय राऊतांना दिलं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवरती भर दिला जाणार आहे। मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्या असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, त्यामुळे सर्व कारभार हे मराठी भाषेतच झाले पाहिजेत यासाठी आपण आग्रही असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। बाहेरच्या राज्यात दिव्यांगांना भरघोस निधी मिळतो, पण आपल्या राज्यात निधी मिळत नाही अशी खंत बच्चू कडूंनी बोलून दाखवली। दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी आपल्याला आंदोलन करावं लागणार, त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिल्याचं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलं। आळंदीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी जिरेटोप डोक्यावरती न घालता मुख्यमंत्र्यांनी जिरेटोपासमोर नतमस्तक होत नमस्कार केला। पुण्याच्या चाकणमधील कार्यक्रमात शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर काही मजकूर लिहून ती कार्यक्रम पत्रिका शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांना वाचायला दिली। शरद पवारांनी जे लिहिलं ते छगन भुजबळांनी वाचलं देखील। दरम्यान पवारांनी भुजबळांना काय संदेश दिला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। 8 जानेवारीला सर्व पोलीस प्रशासनाचा आढावा घेणार असून ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं। ड्रग्ज सेवनापासून तरुणाईला वाचवायचे असं ते म्हणाले। एक मोठी बातमी आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे। आगामी मुंबई महानगरपालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू आहे। त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत। त्यातील 16 मतदारसंघाचा आढावा ठाकरेंनी घेतलेला असून उर्वरित 20 मतदारसंघांचा आढावा बैठका 7 ते 9 जानेवारी दरम्यान ते घेणार आहेत। पक्षनिरीक्षकांनी गटप्रमुख, शाखाप्रमुख यांच्याशी चर्चा करून त्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता आणि बैठकीत ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। यासाठी मातोश्रीवर उपस्थित राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेत। याचवेळी ठाकरे यांच्या शाखानिहाय भेटीचा कार्यक्रम ठरवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मसाजोग हत्याकांड घडून महिना होत आला तरी 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। कराडनं आत्मसमर्पण केलं, पण त्याच्या अटकेनंतरही खाटाई आणल्याचं समजलं। हे चुकीचं असून पीडित कुटुंबाला न्याय मिळायला हवा अशी मागणी रोहित पवार यांनी केली। कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येचा 1 वर्षाच्या आत बदला घेण्याचा इरादा असलेल्या दोघांना अटक करण्यात आली। मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 2 जण मध्य प्रदेशातून पिस्तूल घेऊन आले होते। मोहोळ टोळीच्या या दोघांनाही अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले। अमरावतीत पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीला पोलिसांनी अटक केली। आरोपी पती अक्षय लाडेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुणे रेल्वे स्थानक सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मंजुरी मिळून 9 महिने झाले तरी पुणे रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत। सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे। सांगली जिल्ह्यात नागरिक जागृती मंचाच्या मागणीला अखेर यश आलंय। सांगलीतनं आता ऋषिकेश हरिद्वारसाठी 7 जानेवारीपासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजात मुंबईकरांचा लोकसहभाग असावा यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतलाय। यानुसार पालिकेच्या अर्थसंकल्पातनं मुंबईकरांना काय हवंय याबाबत आपल्या सूचना 17 जानेवारीपर्यंत ईमेलवरती किंवा पालिका मुख्यालयात पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलंय। प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचललेली असताना मंडळानं पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचं आढळल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अखेर पूर्णत्वास गेलाय। महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीची जबाबदारी डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड
यांच्यावर देण्यात आली होती. जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ मुंबईत स्थापन करणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. राज्यातील 50 तालुक्यांमध्ये नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करणार असल्याचं रावल यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि त्यांचा वापर कमी झालेला नाही. राज्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या प्लास्टिक वापरावर बंदी आणली जाणार आहे. यासाठी सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली. मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद एक्सप्रेस पुलाच्या कामासाठी हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ठेकेदाराकडून गौण खनिज टाकण्यात आलंय. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तापी पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता ठेकेदाराकडून मनमानी करत हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मुरुम टाकण्यात आलाय. दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. तसंच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय. परिणामी कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार आणि कावीळ या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. राज्यातील आजारांची आकडेवारी पाहिली तर 2024 या आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडलेत. मावळ तालुक्यातील कार्लागडावरील बौद्ध लेणीच्या विकासाच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आवश्यक असलेला निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. बौद्ध लेण्यांच्या विकासाचं नियोजन करण्यासाठी बुद्ध लेणी विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. अलिबागमध्ये किहिम बीच फेस्टिवलची धूम बघायला मिळते. या फेस्टिवलमध्ये कोकणची संस्कृती उलगडली जाते. फेस्टिवलला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे. खासगी आणि सरकारी आस्थापनेत नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असल्यास ते 31 जानेवारीपर्यंत परत करावं लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर पुणे आरटीओकडून कारवाई केली जाईल. जर तुम्ही परदेशात जाणार असाल तर तुमची खासगी माहिती ही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे. 10 फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून 1 एप्रिलपासून माहिती देणं अनिवार्य होणार आहे. मध्य रेल्वेकडून कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील. 2 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. कोकणात मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील. सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. येत्या 4 महिन्यात मुंबईसोबतच पुणेकरांसाठी अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे. त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे. महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय. आता 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावरती अकाउंट उघडण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. हा नियम डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम 2025च्या मसुद्यात समाविष्ट आहे. नववर्षाच्या सुरुवातीला शनिवारी सूर्य आणि पृथ्वी दोघांमधील अंतर सर्वात कमी असणार आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं सरासरी अंतर हे 14,96,00,000 किलोमीटर इतकं असतं. शनिवारी 4 जानेवारीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी पृथ्वी आणि सूर्यातलं अंतर 14,70,98,880 किलोमीटर इतकं राहील. एक मोठी बातमी आहे. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यातनं 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील 2 जण ते असण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृतरित्या माहिती दिली जाणार आहे. आणखी 2 जणांना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुण्यातनं ज्यांना ताब्यात घेण्यात आले, जे 3 प्रमुख आरोपी फरार होते, तर त्यातीलच हे 2 जण आहेत का याची माहिती पोलीस थोड्या वेळात देतीलच. मात्र अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्या सोबत आहेत. सुरेश, काय माहिती?
संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील ज्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे, पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलेले आहे, त्यापैकी सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे हे 2 असल्याची जी पोलीस सूत्रांनी जी माहिती दिलेली ती खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली। विशेष म्हणजे यामध्ये आणखी एकाला संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा एक जण त्याला देखील ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्याची देखील चौकशी सुरू आहे। त्यामुळे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या या 3 महत्त्वाच्या अपडेट आहेत। सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे हे 26 दिवसापासून फरार होते, पोलिसांना गुंगारा देत होते, मात्र रात्री पोलिसांनी त्या संदर्भात मोठी कारवाई केली आहे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये थोड्याच वेळामध्ये त्यांना आणलं देखील जाणार आहे। विशेष म्हणजे आपण या संपूर्ण प्रकरणाचं जर बघितलं तर सुदर्शन घुले हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आणि त्या प्रमुख आरोपीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन त्याला शोधण्यासाठी SIT असेल CID असेल हे तपासाची अनेक पथकं देखील रवाना करण्यात आली होती। मात्र गेल्या अनेक दिवसापासून तो सराईत गुन्हेगार असल्यानं अनेक दिवसापासून तो गुंगारा पोलिसांना देत होता। त्याच्यावरती या अगोदरचे 10 गुन्हे दाखल आहेत तर 4 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या। विशेष म्हणजे त्याने त्याचा जो मोबाईल आहे तो देखील गाडीमध्ये ठेवल्याची देखील माहिती होती। ज्यावेळेस संतोष देशमुख यांना हत्या केल्यानंतर फरार होत असताना जी गाडी सापडली त्यामध्ये सुदर्शन घुलेचा देखील मोबाईल होता आणि त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्या कारणाने लोकेशन वगैरे मिळू नये याची त्यांनी पूर्ण घेतली होती। मात्र पोलिसांनी त्याला थांबवते कारण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आता सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। धनंजयजी, आत्ताची जी मोठी अपडेट समोर येते, 2 कोणीतरी आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, तर 3 जण जे फरार होते त्यापैकीच हे 2 आहेत का काय पोलीस सांगतीलच? मात्र काय आपली प्रतिक्रिया यावर? आत्ताचं नाव कोणतं आहे, कोणाला ताब्यात घेतलेलं आहे? आता सुदर्शन घुले जो फरार आरोपी होता तो आणि सुधीर सांगळे अशी 2 नावं समजतायत। हे आरोपी आहेत, मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि जो आहे सुधीर सांगळे आणि अजून एक आरोपी याच्यातला जो आहे तो राहिलेला आहे। हे 2 अटक केलेले का? हो, आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं या दोघांना, सुदर्शन आणि सुधीरला। आणखी तिसरा कोण आहे मग? एक मिनिट। संतोष देशमुख हत्ये प्रकरणी ज्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले या संदर्भात आपण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून बोलत होतो आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले। त्यांची नावं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे जे 2 आरोपी फरार होते त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव हे देखील आपल्या सोबत आहेतच। सुरेश, काय आणखी माहिती? जर आपण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जर घटनाक्रम बघितला तर ज्यावेळेस ते केजवरून निघाल्यानंतर लोकेशन देणारा आणखी एक पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतलेला आहे, या जे हत्यारे आहे जे सुदर्शन घुले आणि अधिकारून जे आरोपी 7 जे आरोपी आहेत त्यांना जो लोकेशन देत होता तो देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। रात्रीपासूनच या संदर्भामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि पुण्यामधून पहाटे त्यांना ताब्यात घेतल्याची देखील पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामधला जो प्रमुख आरोपी आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो काही उकल आहे ती उकल होणार आहे। त्यात आणखी एक जो कृष्णा आंधळे आहे तो देखील आरोपी अटकेच्या अनुषंगाने पोलीस पथक रवाना करण्यात आले, त्याचं देखील लोकेशन समजल्याचं पोलीस सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर गेल्या 26 दिवसापासून पोलिसाला गुंगारा देऊन लपून बसलेले जे काही आरोपी होते, फरार असलेले जे आरोपी होते, काल पोलिसांनी त्यांना फरार देखील घोषित केलं होतं आणि फरार घोषित केल्यानंतर मात्र ही मोठी अपडेट या प्रकरणामधली समोर आलेली आहे। त्यामुळे आता हे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे याची उकल होण्यासाठी देखील आता पोलीस प्रशासन असेल, SID असेल, त्याचबरोबर CID आणि SIT यांना देखील महत्त्वाचा दुवा समजला जाणार आहे। त्याचबरोबर हे नेमका हा कट कशा पद्धतीने रचला गेला, नेमकं हे कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं, या सगळ्या प्रश्नाची जी उकल आहे ती आता उकल सुदर्शन घुले या मुख्य आरोपीकडून मिळणार असल्या कारणानं या संतोष देशमुख हत्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट समजली जात आहे आणि पोलीस प्रशासन त्याचबरोबर SIT आणि CID ला देखील त्यांना ताब्यात घेण्यामध्ये यश आल्या कारणानं आता या प्रकरणाची उकल होणार आहे। श्वेता, बरोबर आहे सुरेश। आणि आणखी एक जण कृष्णा आंधळे जो कोणी आरोपी आहे तो अजून पोलीस त्याच्या मागावरती आहेत। पुण्यातनं या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची मोठी माहिती समोर येते। त्याच संदर्भात आपण धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र आपला संपर्क तुटला। मात्र हे 3 आरोपी जे काही दिवसांपासून फरार होते आणि हे 3 प्रमुख आरोपी आहेत ज्यांच्या मागावरती पोलीस काही दिवसांपासून होते, त्यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, सुदर्शन घुले आणि
सुधीर सांगळे अशी दोघांची नावं आहेत. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. अंजलीताई, स्वागत. 2 आरोपी आणखी पोलिसांच्या ताब्यात आलेत, काय प्रतिक्रिया? नाही, ऐकून खरंच खूप बरं वाटलं की फायनली हे 3 पैकी 2 तरी मिळालेत आणि आता वाल्मी कराड पण आत आहे. तर लवकर सगळे खुलासे आणि त्यांनी तो गुन्हा कसा केला, का केला, का इतकं क्रूरपणे त्याला मारलं, ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. कारण ती नुसती हत्या नव्हती, ती ज्या क्रूरतेने केली गेली. आणि मला म्हणजे ते बघवत अजूनही ते पिक्चर जर आपण आठवले तर अक्षरशः अंगावर काटा येतो असे ते दृश्य होतं. तर मला असं वाटतंय की ह्या लोकांना अगदी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऍक्शन यांच्यावर घेतली गेली पाहिजे. बिलकुल. आता आणखी एक आरोपी आहे, त्याच्या मागावर देखील पोलीस आहेत. खरं तर ज्यावेळी वाल्मिक कराड स्वतः शरण आला त्यानंतर पोलिसांवरचं प्रेशर वाढलेलं होतं की सीआयडीला सुद्धा जर वाल्मिक कराड सापडला नाही, तो शरण आला, यश अपयश यावरती सुद्धा चर्चा केली गेली. त्यामुळे पोलीस आता आणखी जास्त ऍक्टिव्हली यामध्ये तपास करतायत. त्यामुळे आता काय अपेक्षा आहेत या तपासामध्ये पुढे? नाही, कसं झालं की एकतर वाल्मिक कराड हा शरण आला, हो म्हणजे तो स्वतःहून आला म्हणून तो मिळाला. हो आणि त्यानंतर जेव्हा आपण बघितलं की तिन्ही आरोपी वॉन्टेड लिस्ट त्यांनी जाहीर केली आणि लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला मदत करा, तर त्याच्यात असं कुठेतरी त्यांचा नाकर्तेपणा दिसत होता. पण त्याच्यामुळे जर त्यांना सुगावे लागले असतील आणि हे पकडले गेले असतील तर खरंच खूप बरं झालंय असं वाटतंय. मला तर खरंच खूप खूप बरं वाटतंय आज की ते 3 पैकी 2 तरी मिळाले आणि हा एक तिसरा जो आहे तो पण लवकरात लवकर पकडण्यात यावा आणि त्याच्यासाठी खूप मेहनत पोलिसांनी करावी हेच सांगायचंय मला. बरोबर. संतोष देशमुख यांना, त्यांच्या कुटुंबियांना लवकरच न्याय मिळेल असं वाटतंय? मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आपण शेवटपर्यंत लढू, एवढंच म्हणावं असं वाटतंय. अंजलीताई, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि यानंतर पुन्हा बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा हा चढाच होता. शुक्रवारी हा पारा तब्बल 36 अंशांवरती गेला. 7 वर्षातील सर्वात उष्ण दिवस असल्याची नोंद झाली. नव्या वर्षात नागपुरात थंडीचा जोर वाढला. 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगावच्या बाजारात नवीन डाळींचं उत्पन्न चांगलं झाल्यामुळे डाळी स्वस्त झाल्या आहेत. तुरडाळीच्या दरात प्रति किलो 40 रुपयांनी घसरण झाल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे तांदळाच्या दरात 10 रुपयांची घसरण झाली आहे. नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत अवघ्या 12 दिवसांवर आलाय. मागील वर्षीपेक्षा यंदा तीळ किलोमागे 20 रुपयांनी स्वस्त झालेत. त्यामुळे यंदा तिळगुळाची गोडी आणखी वाढणार आहे. हवामान बदलाचा फटका शेतीला बसलाय. अतिउष्णता, सततच्या पावसामुळे देशभरात हळद लागवड घटली आहे. शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवल्यामुळे हळद लागवड क्षेत्र 35,000 हेक्टरनं घटलंय. राज्यातील बाजार समितीत 56,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. किनवट बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. प्रति क्विंटल सोयाबीनला 4,000 रुपयांचा भाव मिळतोय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाच्या आवकेची दैनंदिन ऑनलाईन नोंद होणार आहे. त्यासाठी बाजार समितीनं नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. बाजार समितीच्या या निर्णयानं व्यापाऱ्यांकडून होणारा सेस चुकवेगिरीला चाप बसणार असल्याचं चित्र आहे. लासलगाव बाजार समिती आता डिजिटल झाली असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्री केल्यानंतर ॲपद्वारे थेट बँक खात्यावरती जमा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची सदर ॲप डाउनलोड करून KYC नोंदणी करण्याचं आवाहन बाजार समिती प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे.